झी गौरव. कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू. तमाशापट, सामाजिक चित्रपट यांच्यासोबतच मराठी चित्रपटात आणखीन एक प्रवाह सशक्त झाला आणि तो म्हणजे समांतर चित्रपटांचा. आज मराठी चित्रपटांमध्ये जे वेगवेगळे विषय येत आहेत, वेगवेगळ्या प्रयत्न होत आहेत, त्यांना प्रेक्षकही चांगला प्रतिसाद देत आहेत. ह्याचा पाया समांतर चित्रपटांनी दाखवला. या सर्व समांतर चित्रपटकर्त्यांना या प्रसंगी मनापासून अभिवादन. गुड नाईट ॲडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2012 पॉवर्ड बाय पार्ले हॅपी हॅपी मधील यापुढील पुरस्कार लेखन विभागासाठी आणि ते प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतो मृणाल कुलकर्णी आणि अंकुश चौधरी यांना. दोघांचं मनपूर्वक स्वागत. सर्वोत्कृष्ट लेखक व्यावसायिक नाटक आणि विजेते आहेत मधुगंधा कुलकर्णी, लग्नबंबा. अभिनंदन. अभिनंदन मधुगंधा. या पुढचा पुरस्कार चित्रपट विभागातील लेखन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कथा आणि विजेते आहेत चित्रपट सर्वोत्कृष्ट कथा मिलिंद बोकील शाळा. मिलिंदनी एक पत्र लिहून पाठलं छोटंसं मनोगत त्यांचं, मी वाचून दाखवतो. पुरस्काराबद्दल धन्यवाद. शाळाचं हे जे यश आहे याचं कारण साधं आहे. या यशाच्या मागे मराठी साहित्याची भव्य आणि दीर्घ परंपरा उभी आहे. चित्रपट आणि नाट्यसृष्टीला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की त्यांनी आपल्या साहित्याकडे बघावं. मराठी साहित्य ही रत्नांची खाण आहे. त्यातून हवी तेवढी रत्न त्यांनी उपसावीत. त्यामुळे चित्र नाट्यसृष्टीत समृद्धी येईलच आणि मराठीचीही चिंता करावी लागणार नाही. धन्यवाद. धन्यवाद. मनपूर्वक अभिनंदन. यानंतर सर्वोत्कृष्ट पटकथा आणि विजेते आहेत अविनाश देशपांडे, शाळा. सर्वोत्कृष्ट संवाद आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट संवाद अविनाश देशपांडे शाळा. यानंतरचा पुरस्कार विशेष लक्षवेधी नाटक आणि विजेते आहेत हे माझे नवे. या पुढचा पुरस्कार विशेष लक्षवेधी चित्रपट आणि विजेते आहेत विशेष लक्षवेधी चित्रपट BR एंटरटेनमेंट सोपान एक जिद्द. झी
संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि मान्यवरांचे आभार. धन्यवाद. झी गौरव